सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमन यांनी पार्थ पवार आणि अजित पवारांवरील आरोपांचा हल्ला आणखी तीव्र केलाय। जमीन खरेदी गैरव्यवहारातून पार्थ पवारांना जाणीवपूर्वक वाचवलं जात असल्याचा मुद्दा मांडत त्यांनी टॉवर लोकेशन आणि सीडीआर काढण्याचीही मागणी केली आहे। तर राष्ट्रवादीकडून दमन यांवर पलटवार करण्यात आल्यामुळे हा संघर्ष भविष्यामध्ये अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत। आज दिवसभरात नेमकं काय काय घडलं पाहूया या स्पेशल रिपोर्टमध्ये। दुपारी 1 ते संध्याकाळी 4:30 पार्थ अजित पवार यांचा टावर लोकेशन काढण्याची मी मागणी करतेय। अजित पवार यांनी पुण्याच्या पालकमंत्री पदाचा आणि उपमुख्यमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा हा दिला पाहिजे। अंजली दमन याचा सीडीआर तपासावा, अंजली दमन याचे कॉल रेकॉर्ड तपासावे, अंजली दमन याचा कॉल रेकॉर्डच नाही तर बँक स्टेटमेंट सुद्धा तपासले जावेत। दमानिया विरुद्ध अजितदादा वादाचा हा आहे पुढचा अंक। परदेशवारीवरून परतलेल्या दमानियांनी आता अमेडिया कंपनीच्या व्यवहारांचा मुद्दा ऐरणीवर घेतलाय। पार्थ पवार आणि त्यांचे वडील अजित पवार सध्या दमानियांच्या टार्गेटवर आहेत। अमेडिया कंपनीच्या लोकांनी सरकारी यंत्रणेवर कसा दबाव आणला हे सांगत दमानियांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। एक पत्र आहे 16 तारखेचं बोटॅनिकल गार्डन्सचं, आणि त्यांनी असं पत्र कलेक्टरना लिहिलं की इथे काही माणसं आली आणि आम्हाला सांगतायत की जागा आमची आहे, तुम्ही याला खाली करा। पोलीस पाठवले जातात, तिथे जाऊन त्यांना जी माहिती मिळते की यांच्याकडे कुठलंही डॉक्युमेंट नव्हतं, ते कुठल्याही प्रकारे प्रूव्ह करू शकत नव्हते, तरी अमेडियाची माणसं, त्यांचे बाउन्सर, त्यांचे वकील तिकडे जाऊन त्यांनी दादागिरी केली। अमेडियाने नुसतं एक डॉक्युमेंटच नाही, पोलिसांवर दबाव, जी मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मिनिस्ट्रीच्या याच्याकडली असलेली जमीन ती सुद्धा बळकावण्याचा प्रयत्न केला। याच्यावरनं त्याची गंभीरता कळते की कुठलाही हा साधा व्यवहार नाहीये, याच्यात बळ वापरलं गेलं होतं, याच्यात पॉलिटिकल इन्फ्लुएन्स होता, आणि या सगळ्या गोष्टीमुळे आता तरी अजित पवार यांनी पुण्याच्या पालकमंत्री पदाचा आणि उपमुख्यमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा हा दिला पाहिजे। अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी दमानियांनी यापूर्वीही केली आहे, मात्र आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी आणखी एक नवी मागणी केली आहे। अमेडियाच्या लोकांनी जो व्यवहार केला, त्या व्यवहार केल्यानंतर त्यांचे जे वकील आहेत ते पोलिसांना फोन करतात, पोलीस फौज पाठवा म्हणून सांगतात, जागा आम्हाला खाली करू नवी असं सांगतात। मला आता सगळ्यात मोठी मागणी करायची आहे की हे सगळं होत असताना दुपारी 1 ते संध्याकाळी 4:30 पार्थ अजित पवार यांचा टावर लोकेशन काढण्याची मी मागणी करतेय। पार्थ पवार ते त्या घटकेला कुठे होते हे त्याच्यातनं त्याचा मोठा उलगडा होईल। तर नव्यानं प्रवक्तेपदाची जबाबदारी पदरात पडलेले राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी दमानियांचा जोरदार समाचार घेत त्यांच्यावर पलटवार केले। अहवाल सरकारकडे जाण्याआधीच दमानियांकडे कसा येतो असा सवाल करत सूरज चव्हाणांनी या वादात वेगळाच अँगल समोर आणायचा प्रयत्न केलाय। हे फक्त आणि फक्त पवार कुटुंबाला बदनाम करण्यासाठी ज्या वेळेस एखादी व्यक्ती चौकशी चालवण्यास सहकार्य होत असेल तर तुम्हाला इतर गोष्टीची गरज का पडावी? अंजली दमन याचा सीडीआर तपासावा, अंजली दमन याचे कॉल रेकॉर्ड तपासावे आणि ते महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणावेत। अंजली दमन याचा कॉल रेकॉर्डच नाही तर बँक स्टेटमेंट सुद्धा तपासले जावेत, जेणेकरून त्यांचा बोलवता धनी कोण आहे हे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल। असं कुणीतरी भाड्याचे लोक येऊन राजीनामा मागत असतील तर त्या गोष्टीकडे आम्ही फारसं लक्ष देत नाही। दरम्यान ज्या अहवालावरून दोन्हीकडून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत त्या मुठे समितीच्या अहवालातील काही ठळक मुद्दे समोर आले। कंपनीच्या नावे कुलमुखतार पत्र असूनही दस्त नोंदणी वैयक्तिक केल्याचं नमूद करण्यात आलंय। बंद झालेला आणि मुंबई सरकार असा उल्लेख असलेला 7/12 जोडलाय। मुद्रांक शुल्कामध्ये माफी मिळवताना जिल्हा उद्योग केंद्राचं पात्रता प्रमाणपत्र जोडलं नसल्याचं उघड झालंय। दस्त नोंदणीवेळी दिलेली मुद्रांक शुल्क माफी ग्राह्य ठरत नाही असाही निष्कर्ष आहे। मुद्रांक शुल्क माफी घेऊन सरकारचा महसूल बुडवल्याचा ठपका ठेवण्यात आला। अभिनिर्णयासाठी सादर केलेल्या दस्तातील मजकूर आणि नोंदणीच्या वेळेच्या खरेदी खतातील मजकूर वेगवेगळा असल्याचं नमूद झालंय। कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांच्यात कागदोपत्री व्यवहार झाल्यानं त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय। अजितदादा आणि पार्थ पवारांनंतर दमानियांनी पोलिसांनाही एक आव्हान दिले, तर दुसरीकडे अजितदादांच्या वतीनं अमोल मिटकरींनी दमानियांना प्रति आव्हान दिले।
ज्या दिवशी येवलेला स्टेटमेंटसाठी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात येईल किंवा त्याला अटक होईल तेव्हा सगळं तो बाहेर काढावं त्याला लागेल. पार्थ पवारचं नाव येईल, अमेडिया एंटरप्राइजेसचं सरळ नाव येईलच. आणि हे सगळं कसं घडलं हे बाहेर येऊ नये म्हणून येवलेला ही बेल ऍप्लिकेशन मंजूर झाली आहे. आणि माझा चॅलेंज आहे की उद्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना माझा चॅलेंज आहे की उद्या जाऊन हे कॉन्टेस्ट करा, रद्द करून घ्या आणि येवलेला अटक करा. एकीकडे दमानिया आणि दुसरीकडे अजितदादा या दोन्ही बाजू सावरून घेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सर्वांना समान संधी द्यायचं आश्वासन दिलंय. कुठल्याही व्यक्तीला कोर्टामध्ये जाऊन या भूखंडाला लाटता येणार नाही. याकरता संपूर्ण हिअरिंग आम्ही त्या अमेडिया कंपनीला हिअरिंग देणार आहे, ते विकणाऱ्याला हिअरिंग देणार आहे, विकत घेणाऱ्याला हिअरिंग देणार आहे, कारण हा सिव्हिल मॅटर आहे. आणि त्यामुळे कुठलाही स्कोप आम्ही ठेवणार नाही. सर्वांना हिअरिंग देऊ, अंजली दमानियांजींनाही हिअरिंग देऊ, त्यांचंही म्हणणं ऐकून घेऊ आणि 100% यामध्ये कोणीही सुटणार नाही याची काळजी घेतलेली आहे. आणि त्यामुळं मला वाटतं की जेव्हा रिपोर्ट येईल तो रिपोर्ट आपल्यासमोर आम्ही सांगूच. मंगळवारी 500 कोटींच्या हॉस्पिटलबाबतचा आरोप केल्यानंतर आता बुधवारी अमेडिया कंपनीच्या मुद्द्यावरून दमानियांनी अजित पवारांना घेरण्याचा प्रयत्न केलाय. दमानींच्या या आक्रमक भूमिकेनंतर या प्रकरणाच्या तपासाला वेग येणार की अजितदादांवरचा दबाव वाढणार हे लवकरच कळेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.